हॅलो हॅलो माय टेस्टिंग, हॅलो माय टेस्टिंग 1 2 3 6 1 2 3 6. ए नरसऱ्या वाजलो की रे. तर एक 2-3 पॉईंट आपण शोधलेले आहेत, ते पॉईंट आपण आता कव्हर करू. तर पहिलं हे बोटिंगचं पाहू. भाई ये रूम तो शुरू होते ही खत्म हो गया यार. मोटर मध्ये गेले तर 100 रुपये पर हेड. हां, पॅन्डल मध्ये गेले तर 300 रुपये 20 मिनिटं. म्हणजे दोघं तिघं कोणी पॅन्डलमध्ये. दोघं बसत, तिघं बसत, चौघं बसत एवढंच. बरं, आणि याला 100 रुपये. तर आता पेडल बोटवर जायला आपण तयार झालोय बाय. ह्याच्यामध्ये जायचं आपल्याला. ही येलो. हे पा, एन्जॉयमेंट कमी पण एक्सरसाइज जास्त आहे याच्यात. हा, पाय दुखायला लागले आत्ताच. मोटरनी गेलेला परवडतो, पाय दुखतात. थांबवली की थोडं बरं वाटतं, पायाला आराम मिळतो. नाही, मी तर तुम्हाला प्रेफर नाही करणार की तुम्ही पॅडल रायडिंग करा म्हणून, कारण हे पाय दुखायचे काम आहेत. तुम्हाला रायडिंग करायची असेल तर मोटरमध्येच जावा तुम्ही. मोटर बोट असते, पेडल नको. तर आपण आता प्रस्थान करतोय, पाय खूप दुखल्यामुळे. तर चला आता. हळू पडा बिडायचं मी. लहान मुलांसाठी खेळायला हे घोडा आणि कचरा पेटी. कचरा पेटीतच टाका. तर आपण आता दुसऱ्या पॉईंटकडे जाऊ. भेळ 50, मिसळपाव 100. तर हे बघा, टी कॉफी इथं चार्जेस दिलेले आहेत, तुम्ही हे पाहू शकता. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही येताल तर इथं हे बाहेर आलेल्या काय म्हणले, लेमन चिली नावाचं हे आहे रेस्टॉरंट टाईप छोटंसं. तर तुम्ही इथं येऊ शकता. हे पहा, मी तुम्हाला पूर्ण स्पेस पण दाखवतो. इकडे बसायला जागा आहे आणि हे इथून ऑर्डर करायची. चढा समझाओ इसे. तर आपण आता पुढे जाऊ. दुसरे 2-3 पॉईंट आहेत, ते पॉईंट पाहू. आणि तिथं कुठलं हॉटेलसारखं पॉईंट आहे, काय जेवणाचे विशेष, ते पाहू आता. तर हे पहा, आपण बोटिंगच्या पॉईंटवरून आपण आता अलीकडे आलेलो आहे यायच्या रोडवर. आणि आता इथे एक हॉटेल आहे, हॉटेल एन्जॉयमेंट पॉईंट डॅम व्ह्यू. तर आपण तिथं थांबलोय. तर तो मेनू वगैरे पाहू, काय आहे, कसं आहे, किती आहे. आणि साहेब, हे हॉटेल तुमचंच का? बरं, कोण येते आतमध्ये? काकाच आहेत ना. बरं, इथं फिरण्यासारखं अजून काय काय? ते फिरण्यासारखं बरेच आता ठिकाणी. इथं पुढे डॅम व्ह्यू आहे. डॅम व्ह्यू. हां, अजून पुढे असं मोकळ्या पटांगण आहे बसायला. बरं, ठीक आहे. आणि इकडं काय नुसतं काय ते जे पिवळं दिसतंय ते म्हणजे क्षेत्र आहे, ते तिकडे जाता येत नाही. पाण्याचा व्यू तिकडे नाही जाऊन देत का? नाही. बरं, बंजी जम्पिंगला आता कुठून जायचं? सरळ ह्या साईडने. हो. बरं, ठीक आहे. आणि ते जे टेंट वगैरे असतात पहा, ते टेंट आता नाही, ते 31 डिसेंबरला लागतात. 31 डिसेंबरला अगोदर बुकिंग असतात, त्याच्या नंतर लावले जातात. आता काही नाही. आता काही. कुठले चिप्स घ्यायचं? ऑले कांदा भजी आणि मिसळ मागवलेलं आहे. तोपर्यंत हे हॉटेलवाले आहेत तिथं, तर यांच्याशी बोलू. तर काय ह्या साईडला काय म्हणले? हे ह्या साईडला फॅमिली आणि जे कपल लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे आपण. बरं, ठीक आहे. आणि इकडं मोकळं पटांगण आहे मुलांना खेळण्यासाठी, स्नॅक्स वगैरे घेण्यासाठी. बरं, ठीक आहे. बरं, तळ्या ठिकाणीच आहे. बरं, आता इथं समजा इथं आलं तर अजून काय काय फिरण्यासारखं आहे का? म्हणजे आता हे बोटिंग केलं, पुढे बोटिंग आहे. हां, पण अजून मैदान आहे खेळण्याचं. व्यायामासाठी लोक सकाळी येतात, त्यांच्यासाठी असं चढ वगैरे बनवलेलं आहे. ते कुठं बनवलेलं आहे? पुढेच आहे. ते सगळं पुढेच आहे. हो हो. निसर्गरम्य. पण आता समजा बोटिंग झालं, आता तुम्ही म्हणताय टेंट, तर ते डायरेक्ट 31 डिसेंबरला. बंजी जम्पिंग त्या साईडला. मग इथं काय, इथं फक्त बोटिंग, बाकी तसं काय स्पेशल? बाकी काय नाही. तर ही मिसळ आणि भजी कशी चव आहे, काय? भजी छानच आहेत आणि मिसळी आहे, छान आहे. छान आहे. म्हणजे प्रेक्षक इथं थांबू शकतात. हो. तर मित्रांनो, बंजी जम्पिंगची आम्ही माहिती काढली आणि ते बिलकुल वर्थ वाटत नाहीये. कारण
त्याचे चार्जेस 4,000 रुपये वगैरे असे चार्जेस जातात आणि 4,000 रुपये देऊन आपल्याला मिळणार काय? आपण अर्ध्या सेकंदात खाली येणार, वरतून उडी मारणार, खाली येणार, 4,000 रुपये पाण्यामध्ये, ना कुठला एक्सपिरियन्स मिळणार ना काहीच मिळणार. तर मी तुम्हाला बेटर वे तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही कोकणात जा आणि कोकणात पॅराग्लायडिंग करा. पॅराग्लायडिंग म्हणजे खूप वेगळाच अनुभव असतो. आपण मिनिटभर तरी आकाशात असतो, 1-1.5 मिनिट वगैरे, आणि त्या 1-1.5 मिनिटात आपण पूर्ण विहंगम दृश्य आपण पाहू शकतो, समुद्राचा क्षितिज पाहू शकतो आणि इकडं कोकण पाहू शकतो, नारळाची झाडं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान अनुभव येतो. तर बंजी जम्पिंगसाठी बिग नो, तुम्ही बिलकुल बंजी जम्पिंग नका करू, पैसे पाण्यात जातील. त्यापेक्षा वरचा जो काही खर्च आहे, म्हणजे आपल्याला पॅराग्लायडिंग करायला जे काही 1,500-2,000 रुपये जे काही लागतील ते, आणि वरती जर 2,000 रुपये लागले तर ते येण्या जाण्यात 2,000 रुपये खर्च करा तुम्ही कोकणात येण्या जाण्यात. तो एक्सपिरियन्स वेगळा असेल, तो वर्थ एक्सपिरियन्स असेल. तर बंजी जम्पिंग नका करू. आणि कोकणामध्ये जरा सध्या राहण्याचे खूपच रेट्स वाढलेले आहेत, लॉजिंग वगैरे तिथले खूपच 1,000, 1,500, 2,000, 3,000 असे रेट झालेले आहेत. तर त्यावर आम्ही आता रिसर्च करत आहोत की कुठे कुठे एकदम स्वस्तामध्ये आपल्याला राहण्याचे कॉटेजेस वगैरे रूम्स अवेलेबल होऊ शकतात. तर त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळेल तुम्हाला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढं आपण आता बोलू की एक ओव्हरऑल ह्या कासार साईज डॅमचा एक्सपिरियन्स काय आहे तो आपण पुढे बोलू आता. तर आमची ही ट्रिप झालेली आहे आणि आम्ही आता परत चाललेलो आहे. आणि खरं सांगायचं तर मला इतकं काही आवडेल नाहीये, मी काही पाहून इतकं काही इम्प्रेस झालेलं नाहीये. म्हणजे काय होतं, आपण कुठंतरी गावाकडे जात असतो आणि तिथं साईडला पाण्याचं तळ दिसतं, आपण तिथं थांबतो, फोटो वगैरे काढतो आणि पुढे जातो. तर हा तसाच प्रकार आहे, वेगळं काहीच नाहीये इथं. फक्त बोटिंग तेवढं फक्त आहे. मग तुम्ही बोटिंगसाठी तुम्ही आवड असेल तर तुम्ही इथं या. अदरवाईज मी तुम्हाला प्रेफर करेल की कात्रजचं तळं, ते खूप उत्तम, म्हणजे ते वसंत मोरेंनी इतकं छान डेव्हलप केलेलं आहे. जॉगिंग ट्रॅक वगैरे तिथं, GM शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे, बऱ्याच गोष्टी आहेत तिथं पाहण्यासारख्या, वेळ घालवण्यासारख्या, बाग बगीचा, झाडी वगैरे, अजून काहीतरी तिथं संग्रहालय पण आहे मी ऐकलेले. तर मी तर प्रेफर करेल ह्याच्यापेक्षा मग तुम्ही तिथं जा, तिथं चांगला टाइम तुमचा स्पेंड होईल. तर या स्थानाला 5 स्टार पैकी 2 स्टारच देईल, कारण नॉट इंटरेस्टेड एवढं काही. तर पुढचा व्हिडिओ आपण आता त्या कात्रजच्या तळावर बनवू. मी खरंच तुम्हाला मी आता ते दोन्ही कंपॅरिझन दाखवलं. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कात्रजचं तळ. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.